पहिल्या भेटीत मला त्यांनी सांगितलंच होतं की पहिली भेट मला सदेह झाली स्वामींची, त्यानंतर तशी सदेह भेट नाही झाली. स्वामींची भेट सदेह. की मी तयार झालो आणि ते माझ्या मागे बसले होते. आम्ही चौकापर्यंत गाडी नेली. मी म्हणालो, बाबा इथपर्यंत ठीक आहे का? तर काही रिस्पॉन्स येत नव्हता. मी थांबलो चौकात आणि नंतर मी मागे बघतो तर काय कोणी नव्हतं. एका पहाटे मग मला त्यांचं दर्शन झालं. सूक्ष्मदेह ते आता त्यांनाच माहिती कसं झालं, ते काढून घेतात आणि मग ते आपण कुठल्या जगात असतो ते आपल्याला लक्षात येत नाही. ते हे तो लोक असा आहे म्हणजे काय, म्हणजे इथून म्हणजे इथे जरी आपण हा सदेह असलो आपला, तर देह सोडून आपला आतमधले जे देह आहेत तर सूक्ष्म देहाचा प्रवास तिथे सुरू होतो. हे जे काही साधना किंवा या क्रियायोग तुम्हाला शिकवले त्या सगळ्या सूक्ष्म स्वरूपात येऊन शिकवल्या. सदेह अजून हिरण्य लोकात हो. तुम्ही बोललात महाअवतार बाबा 2000 वर्षापासून जिवंत आहे. हो. काय कार्य असतं त्यांचं कार्य, त्यांचं मुख्य कार्य तर हेच म्हणजे की क्रियायोग हे मुख्य त्यांचं कार्य. दत्तात्रयांचा जन्म हा बायोलॉजिकल आहे की अवतार स्वरूपात आहे? दत्त महाराजांचा अवतार कशासाठी? दत्त महाराजांचा अवतार श्री ईश याबद्दला फरक बंद होण्यासाठी. मग शस्त्र का असतात महाराजांच्या? शास्त्र हे कळतंय तोपर्यंत शास्त्राचा आपण वापर करतो, पण शस्त्राचा हा कालावधीच असेल, वेळच आली तर हे करावंच लागतं. तसं प्रत्येक योगीमध्ये कुठला ना कुठला तरी एक योद्धा दडलेला असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात हम आया ही कब था तो जाएंगे किंवा हम गया ही कब था जो आएंगे. स्वामी शरण महाराज. स्वामी शरण. खूप एनर्जेटिक फील होत आहे. तुम्ही इथं आलात तेव्हाच नाही तर तुम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये एंटर केलं, हॉलमध्ये आपण बसलोय, तेव्हापासून मला माझ्या अवतीभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जीचा फील येतोय, आभास होतोय आणि खूप भारी वाटतंय मला. धन्यवाद. तुम्ही इथं आलात त्याच्याबद्दल पहिल्यांदाच थँक्यू बोलतो मी. पण चर्चेला सुरू करताना बऱ्याच लोकांना तुमची ओळख नाहीये, तेव्हा आपल्या प्रेक्षकांसाठी आपण थोडक्यात तुमच्याच श्रीमुखातून ती ओळख होऊन जाऊ देत, मग आपल्याला मुक्त आणि सात्विक चर्चा करता येईल. नक्की. माझं नाव अभिषेक विनायक वैरागी. माझं प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र मंडळमध्ये झालं आणि नंतर मग सेकंडरी एज्युकेशनसाठी SD कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये झालं. मग आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि अभ्यास चालूच होता. त्या दरम्यान मग हा सगळा माझा प्रवास, आध्यात्मिक प्रवास सुरू झाला 12वीमध्ये आणि 12वी पूर्ण झाल्यानंतर ॲक्च्युअल योग मार्गामध्ये माझा प्रवेश झाला. मागील काही जन्मातल्या काही गोष्टींची अनुभूती जाणवली आणि त्यातले बऱ्याच गोष्टी मला असं अगदी चित्रफित येते त्याप्रमाणे डोळ्यासमोर दिसत होत्या. तसे बरेच संकेतही भेटले, संकेत मिळाले आणि मग सूक्ष्म मार्गाचा प्रवास सुरू झाला, ओळख झाली. असं करत करत मग आता 2012मध्ये मी आदिगुरु संप्रदायाची स्थापना केली. परमात्मा श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी त्याची स्थापना झाली आणि अशा प्रकारे आता आपला संप्रदाय आता हळूहळू वाढतोय आणि बहरत चाललाय. आणि संप्रदाय रूपी आपला एक परिवार, म्हणजे आम्ही त्या आदिगुरु संप्रदायाला आदिगुरु परिवार पण म्हणतो, जेणेकरून एक परिवार किंवा एक नातं आता आपण नवीन नवीन जोडत चाललोय. म्हणजे कसं असतं की एक नातं कसं असतं, लोकांची अशी समज आहे की एक रक्त, एक आडनाव, एक जात असेल तर त्याला नातं म्हणतात. तर एक काहीतरी असेल त्याला नातं म्हणत असतीलच. तर मग आदिगुरु संप्रदाय किंवा त्याच्याशी रिलेटेड इतरही कुठले संप्रदाय असतील तर या सगळ्यामध्ये एक ईश्वर किंवा एक परमात्मा तत्व आणि हे नातं जर आपण एकत्र जोडत गेलो तर आपलं आत्म्याचं नातं बहरत जातं, असं माझं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारे आता सगळे नातेवाईकच एकत्र येतोय आपण, आत्मिक नातेवाईक आणि सगळे हळूहळू करत वाढत चाललंय. हा प्रश्न विचारायला पाहिजे की नाही मला माहित नाही, पण तुमच्या आध्यात्मिक वयाबद्दल बोलणार नाही. तुमचं वय किती आहे महाराज? आता माझं वय आहे 30. आता मला 30 लागलं. आता होईल, म्हणजे आता 30 पूर्ण होईल मला काही महिन्यानंतर. आणि तुम्ही 2012 मध्ये हो या आदिगुरु संप्रदायाची स्थापना केली, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी हो तुम्ही या आदिगुरु संप्रदायाची स्थापना केलेली आहे. हो. आणि कितव्या वर्षापासून या आध्यात्मिक जर्नीमध्ये किंवा आध्यात्मिक प्रवासामध्ये आहात तुम्ही? आता
ज्या वेळेला स्थापना केली त्यावेळेला माझी 12वी झाली होती. 12वी झाल्यानंतर या संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळे साधारण 1 वर्ष आधी संप्रदायाची स्थापना करण्यापूर्वी 1 वर्ष आधी माझी सुरुवात झाली त्या मार्गामध्ये. आणि मी असं म्हणणार नाही की मला अजून काय सगळं प्राप्त झालंय. अजूनही माझा अभ्यास चालूच आहे अर्थातच. बऱ्याच गोष्टींचा. अजूनही बरंच काय काय साध्य करायचंय. तर चालू आहे अनेक वर्षांपासून. सुरुवातीला अ, सिद्धयोग म्हणजे कुंडलिनी योग ज्याला म्हणतात, शक्तिपात योग अनेक नाव आहेत त्याला. तर या मार्गाची ओळख परमात्मा स्वामींनी करून दिली. आणि बरेच वर्ष म्हणजे मी यामध्ये असं खूप काही मोठं काम करू शकलोय असं मला वाटत नाही. परमात्मा स्वामींचं एक साधन आहे मी छोटंसं. आणि त्यांनी सांगितलेला अभ्यास चालूच होता. त्या व्यतिरिक्त मग इतर योगांचे देखील काही अभ्यास केले. हठयोग, राजयोग, मंत्रयोग ह्याचे. आणि मग नंतर माझे हिमालयन सद्गुरू महाअवतार बाबाजी यांना मी परमात्मा स्वामींकडेच मागून घेतलं की मी त्यांच्याबद्दल ऐकलंय. तर मी ऑनेस्टली सांगेल, मी असं म्हणणार नाही की ते मला स्वतःहून आले भेटले वगैरे. इतरांचे बरेच मी अनुभव बघितलेले आहेत की त्यांना ते स्वतःहून भेटले. पण कदाचित नाही महाअवतार बाबाजी. पण माझा तसा अनुभव नाहीये. मी मागून घेतलं. मी अगदी मोकळ्या मनाने सांगतो खरं. तर मग मी स्वामींना मागितल्यानंतर स्वामींनी अनुमती दिली. त्यानंतर मग साधारण काही 20-21 दिवसानंतर मला त्यांनी पहाटे मला ध्यान लागल्यानंतर मला लक्षात आलं. सूक्ष्मदेहाचा प्रवास माझा चालूच होता. त्यामध्ये त्यांचं दर्शन. थोडस विस्तारित सांगितलं तर खूप बरं होईल. म्हणजे स्वामींना तुम्ही मागून घेतलं, महाअवतार बाबा भेटले. ही काय जर्नी होती म्हणजे थोडस सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत? म्हणजे कसं आहे की गुरु जो असतो, गुरु म्हटलं की लोकांचं अशी एक समज आहे की आपण कोणालाही गुरु करू शकतो. तर आता याबद्दलही मी थोडंसं पुढे जसं आपलं विषय पुढे सरकतील मी सांगेलच. पण गुरु म्हटलं तर मग लोकांची अशी समज आहे की आपण कोणालाही करतो. तर आता यामध्ये पण 2 पद्धती आहेत. एक आहे तर म्हणजे सदेह सद्गुरू, दुसरा आहे तो निर्गुण सद्गुरू. आपण बऱ्याच जणांना ऐकत असाल, ते म्हणत असतील की माझे गुरु दत्तगुरु आहेत, स्वामी आहेत किंवा श्री स्वामी समर्थ म्हणतो आपण त्यांना. साईनाथ महाराज, गजानन महाराज, शंकर महाराज, इतरही बरेच सद्गुरूंचे ते लोक नाव घेतात. तर मग हे आपले निर्गुण सद्गुरू असतात. तर निर्गुण सद्गुरू म्हणजे जे देहाने इथे उपस्थित आपल्या जवळ नाही, पण ते विदेही राहून, म्हणजे आता त्यांनी देहत्याग केला आहे आणि सूक्ष्म देहाने किंवा तेज रूपाने, चैतन्य रूपाने ते आपल्या आसपास त्यांचा संचार आहे किंवा वावर आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होत असेल तर ते आपले निर्गुण सद्गुरू झाले. पण सदेह सद्गुरूची देखील गरज असते. तर तसंच म्हणतो आपण. तर स्वामी जे आहेत, जे परमात्मा श्री स्वामी समर्थ, हे अनेक जन्मांपासून, म्हणजे माझे मागील कित्येक जन्म झाले, ते मला स्वतःचे जन्म नाही बघतात जास्त, पण इतरांचे दिसतात. तर त्यामध्ये मला ते काय, आता स्वामींचीच इच्छा, तर त्यामध्ये मला ते असं म्हणतात की कित्येक जन्मांपासून मीच तुझा गुरु आहे. पण त्यांनी हे स्पष्ट सांगितलं मला की मी जो तुझा गुरु आहे, मी ज्या अवस्थेत आहे, तर यानुसार मी तुझा निर्गुणातीत सद्गुरू मी तुझा आहे. तरीही तुला कितीही गोष्टी तुला कळल्या किंवा योग मार्गातलं नॉलेज आलं किंवा मागील जन्म कळले, साधना कळल्या, त्या सफल जरी झाल्या, उद्या पुढे जाऊन तुला सिद्धी जरी प्राप्त झाल्या, तरीही सदेह सद्गुरूची गरज आहे. तर हे त्यांनी सांगितलं. हो, स्वामींनी. आणि ते सांगितल्यानंतरही ते म्हणाले की तू तुझ्या पद्धतीने तुझा अभ्यास सुरू कर आणि हळूहळू तुझी जी काही पुण्य असेल किंवा तुझी जी काही साधना असेल ती सफल झाली की मग तुला त्या पद्धतीने किंवा त्या योगे सदेह सद्गुरूची प्राप्ती होईल. तर मला मग नंतर मी जसं मी तुम्हाला सांगितलं की मगाशी मी महाअवतार बाबाजींबद्दल ऐकलं होतं. आता मी तसं थोड्या गोष्टी तुटक असं वाचल्या होत्या, पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या करुणोपकारणी. तर मग आता मला काही असं पूर्ण नॉलेज नव्हतं, पण एवढं मात्र मी नक्की ऐकलं होतं की ते 2000हून जास्त वर्षाचे आहेत आणि आजही सदेह आहेत, हिमालयात असतात. बऱ्याच जणांना त्यांचं दर्शन झालंय हे मी ऐकलं. मग मला माझ्या नातेवाईकांपैकी एकांनी म्हणजे माझ्या वडिलांनी ते पुस्तक आणलं होतं. त्यामध्ये आता मला नाव आठवत नाही, पण राम भोसले जे होते, त्यांचं एक पुस्तक होतं. त्यामध्ये मी ऐकलं आणि ऍक्च्युली ते पुस्तक वाचायचं मला भाग्य नाही लाभलं, पण आईकडनं मी ऐकलं की त्यांना देखील महाअवतार बाबाजी भेटले. त्यांचे 2 सद्गुरू होते सदेह, ते म्हणजे एक शंकर महाराज आणि दुसरे महाअवतार बाबाजी. तर मग हे ऐकल्यानंतर मग मला असं वाटलं मला देखील ते भेटतील का. मग मला तो प्रश्न पडला होता.
तर हे सगळं तो प्रश्न चालू असताना बाकी साईड बाय साईड अभ्यास चालू होते सिद्धयोगचे. अजूनही काही सूक्ष्म योनीतले किंवा इह परलोक जे म्हणतो आपण, अशा 2 लोकांमधला एक दुवा होणारे काही साधनं असतात. मंत्रयोग मधले काही साधनं असतात. अशा वेगवेगळ्या साधनं. हे चालू असताना मग हा विषय मी थोडा विसरलो होतो मधल्या काही काळात. आणि त्यानंतर मग स्वामींनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. स्वामींनी ह्या गोष्टीची मला पहिली अनुभूती पहिल्या भेटीत मला त्यांनी सांगितलंच होतं, की पहिली भेट मला सदेह झाली स्वामींची. त्यानंतर तशी सदेह भेट नाही झाली. स्वामींची भेट सदेह? सगळ्यात पहिली भेट जी झाली ती मला कोणतीही भक्ती न करता बरं. मी एका ठिकाणी मी क्लासला होतो. म्हणजे मी एक डान्स क्लास होता. जिकडे असंच ते बॉलिवूड डान्स वगैरे असतात तसं होतं. आणि त्यावेळेस तिकडे तुम्ही किती आधी वर्षाचे होते? त्यावेळेला साधारण मी 16 वर्षाचा असेल. 16 ते बरं. 17 वर्षाचा. हम्म, बरं. हम्म. 16-17च्या मध्ये होतो. हम्म. तर स्टंट जे करतात, बॅकफ्लिप वगैरे करते, तर ते डान्स सगळं क्लासमध्ये? हो, हो, हो. तर ते सगळं मी करायचो आणि मग मी शिकवायचो. तर मग हे करत असताना आमची जी गाडी, जुनी गाडी होती टू व्हीलर, स्कूटी एस, त्याला 2 स्ट्रोक म्हणतो आपण त्याला. हो. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही लागतं त्यामध्ये. मग ती गाडी, त्यामधलं पेट्रोल संपलं होतं. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं. पण मला ते लक्षात राहिलं नाही आणि मी येत होतो. आणि कर्वे रोडच्या इकडे एक देवस्थान आहे, मृत्युंजयेश्वर मंदिर आहे. त्याच्याच इकडे ते मंदिर क्रॉस झाल्यानंतर मग गाडी बंद पडली माझी. मग रस्त्याच्या मधून, आणि तिकडे सगळीकडे लाईट गेलेली होती. त्यावेळेला मला मनात विचार आला होता, काहीतरी नामस्मरण करत राहू. तर मी ते शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, जे स्वामी मंत्र म्हणायचे, तो मंत्र मी म्हणत होतो. तर ते म्हणत असतानाच म्हणजे काही क्षणातच मागेच एक माणूस मला खूप उभा, असा उंच माणूस माझ्या मागे उभा होता. तो एकदम नॉर्मल आवाज, हा म्हणजे बरेच जण जे म्हणतात की स्वामींचा आवाज कसा आहे किंवा तसा नाही, एकदम नॉर्मल आवाज मला ऐकू आला. काय रे बाळा म्हणून. तर मग मी म्हणलं, काय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणाले की तू काय अडलंय का तुझं काय? मी म्हणलो की पेट्रोल संपले. आणि मग नंतर ते म्हणाले, हे काय कॅनमध्ये पेट्रोलच आहे. आणि मग मी त्यांना सांगत होतो की म्हणजे मला ते थोडं असं गावाकडचे व्यक्ती वाटले. मला असं वाटलं त्यांना कदाचित कळत नसेल. धोतर घातलेलं मला थोडंफार कळत होतं, गुडघ्यापर्यंत आहे. ते चेहरा आता जे फोटो किंवा याच्यात त्याच विषयात होते? तसे नाही दिसत. गंधही नव्हता दिसत कपाळावरती. आणि डोळे थोडेफार चमकत होते आणि चेहरा झाकला होता ब्लँकेटने. तेवढं मात्र आठवतंय मला. तर तेव्हा ते म्हणाले, कॅनमध्ये पेट्रोलच आहे, भरतो, मग घरी जाण्यापुरतं होईल तुला. लॉजिकली मला बरोबर वाटलं. मग मी म्हणालो, टाका, ठीक आहे. आणि मग माझ्या मनात आलंच होतं की यांनी मदत केली थोडंफार, सोडू यांना पुढे, कारण यांच्याकडे गाडी दिसत नाही. ते पण ते स्वतःहून म्हणाले की मला पुढे सोड. मी म्हणालो, तयार आहे. ठीक आहे, मी तयार झालो. आणि ते माझ्या मागे बसले होते. आम्ही चौकापर्यंत गाडी नेली आणि त्यानंतर मग गाडी, म्हणजे मला आठवतंय मी थोडं पुढेपर्यंत गेलो. मी म्हणालो, बाबा इथपर्यंत ठीक आहे का? तर काही रिस्पॉन्स येत नव्हता. मी थांबलो चौकात आणि नंतर मी मागे बघतो तर गायब, कोणी नव्हतं. त्या काळात, आता तो जो चौक आहे त्याला आता आपण SNDTचा चौक म्हणतो. SNDT कॉलेजच्या इकडे तो चौक आहे. आणि सुदैवाने तुम्हाला एक गंमत सांगतो. आता हे ज्या काळात घडलं, आता तेव्हाचं साल म्हटलं तर आहे 2011. 2011 मध्ये हे घडलं. तर त्यामध्ये मला हे आठवतं, म्हणजे की ते असं घडलं त्यावेळेला तिथे काहीच नव्हतं. म्हणजे तिकडे एक दगड होता मोठा. तिकडे मी तो तिरका रोड तिकडे येऊन बसलो थोडा वेळ, कारण घाबरलो होतो प्रचंड. असे काही दैवी आणि भूतटके असे कुठलेच अनुभव मला नव्हते, कुठल्याच प्रकारचे. त्यापूर्वी कुठलेच नव्हते. हो, त्यापूर्वी कुठलेच नव्हते. त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. मग मी गाडी बाजूला लावली. थोड्या वेळ मी बसलो तिकडे दगडावर थोड्या वेळ. मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर तापही आला होता. काय आता घाबरलोच होतो. कदाचित सायकोलॉजिकल रिझन काहीतरी असेल. आणि मग 3 दिवस मला ताप होता. आणि आता सुदैवाने मला एक आठवतंय, मी मागे पण एका ठिकाणी हे अनुभव सांगितला होता माझा. तर मला एक गोष्ट मला आता आठवते, म्हणजे मला जाणीवपूर्वक मला उल्लेख करायची इच्छा होती, कारण खूप चांगली गोष्ट आहे ही. त्याच रोडने जेव्हा जेव्हा जातो तर तेव्हा माझ्या दृष्टीत आलं नव्हतं. पण आता मला दृष्टीत एक गोष्ट आली की तिकडे आता दत्त मंदिर झालंय त्याच स्पॉटला. आणि तिथेच दत्त मूर्तीच्या मागे स्वामींचं असं एक आकृती टाईप झालेलं आहे. म्हणजे काय स्वामींचीच योजना म्हणू आपण या सगळ्याला, काय आता त्यांचीच म्हणजे काहीतरी त्यांचे संकेत असावे. तर अशा प्रकारे हा पहिला अनुभव आहे माझा. आणि त्यानंतर मग छोटे छोटे असे वेगवेगळे अनुभव येत होते, की म्हणजे मला दुसरा जो आला तो म्हणजे हेच, म्हणजे 12वीचे अभ्यास करत होतो 12वीचा. आणि त्यावेळेला मग घरी मला तो अनुभव आला होता. तो म्हणजे मला आठवतंय मी अभ्यास करत होतो रात्रीच्याच वेळेत, 1:30 वगैरे वाजले असतील.
डिसेंबर महिना होता आणि मी सेम तोच मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग खूप वेगवेगळे आवाज असे थोडेसे व्हायब्रेशन्स जाणवत होते. हे आणि कुठे कुठे घरी, आमच्या घरी. घरी? म्हणजे आम्ही तेव्हा ओके. सदाशिव पेठेत राहत होतो. आणि तिथे मग बल्बच्या खाली मला आठवतं की एक मोठी म्हणजे मी पालथा झोपलो होतो त्यावेळेला. एका रूममध्ये आम्ही सगळेजण झोपलो होतो. माझे आई-वडील, माझी मोठी बहीण, माझी लहान बहीण, आम्ही 5 जण झोपलो होतो. आणि तिथे मग मला आठवतंय हे मी मंत्र म्हणत असतानाच आपण धूप लावतो बघा कोळशाचा, सेम तसा सुगंध मला येत होता. तो सुगंध आला आणि मी थांबलो होतो बऱ्याच वेळ. मग मला नंतर लक्षात आलं की काहीतरी वेगळं फील होतंय. मी समोर बघितलं, समोरच्या भिंतीवर मला सावली दिसली आणि मागे बल्ब होता. मग तिथे मला लक्षात आलं की एक भव्य उंच व्यक्ती कोणतरी उभी आहे आणि असा हातात मला पहिल्यांदा काठी वाटली, पण ती काठीही नव्हती. आणि नंतर काय झालं की तो बल्बचा प्रकाश फिक्का झाला आणि वेगळाच प्रकाश एक मोठा जाणवला. तो मला लक्षात आला नंतर ते काय होतं ते म्हणजे असे ते त्रिशूळ म्हणतो ना आपण, ते त्रिशूळाची म्हणजे काय म्हणतो आपण आकृती, पण ती आगीत. म्हणजे ते मला अजूनही नीट कळलेलं नाही की ते काय, म्हणजे त्रिशूळ पण ते आगीत असं दिसत होतं. मग ती मला आकृती आठवते की सगळे ती महादेवाची, तो चंद्र वगैरे सगळं. पण मी प्रचंड घाबरलो होतो त्यावेळेला. आणि आणि काय आता अज्ञान पूर्ण. मग मी हे घाबरून मग सोडून. स्वामींनी महाअवतार बाबांचं हे देण्याचं ते कारण हेच की सदेह सद्गुरू. अच्छा. सदेह सद्गुरू. मग हे सगळं चालू असताना मग त्यांनी हेच सांगितलं की मी तुझा निर्गुणातीत मंगल स्वरूपातला सद्गुरू आहे. जन्मोजन्मीचा. हा, अनेक जन्मांपासून आपलं नातं तसंच राहील, कारण ते मला मानसपुत्र मानतात. मी पण त्यांना आई वडीलच मानतो आणि ते मला म्हणतानाच म्हणतात की तुझ्या एका जन्मामध्ये जेव्हा मी तुला पहिला शक्तिपात दिला आणि त्यानंतर दीक्षा देऊन मग मी तुला म्हणजे गुरु दीक्षा दिल्यानंतर मग मी तुला सायुज्यता प्रदान केली. 4 मुक्तींच्या अवस्थांपैकी एक आहे सायुज्यता. त्या दिवसापासून तू माझा मानसपुत्र आहे असं ते कायम म्हणतात. म्हणजे एकटा मीच नाही, असे बरेच जण आहेत, म्हणजे खूप आहेत. तर मी तर म्हणतो सगळे आपण सगळे त्यांचीच मुलं आहोत. तर अशा प्रकारे देरी आहे. हो. आणि असं करत करत मग म्हणजे मग त्यांनी सांगितलं की हा नियम, की जो सदेह सद्गुरूचा नियम असणं, हा नियम तुला देखील लागू होतो. ते म्हणतात मी स्वतःला मागील पूर्वाश्रमी म्हणजे मागील जन्मात नृसिंह सरस्वती, परमात्मा नृसिंह सरस्वती जन्मात देखील, अवतारात देखील मी स्वतःला लागू केलं. मी देखील त्याच्याही पूर्वजन्मी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवतारामध्ये मी एका माझ्या भक्ताला वचन दिलं होतं की तू, म्हणजे तो विदेही साधू होता, तर तेव्हा मी त्याला वचन दिलं होतं की तू पुढील जन्मी एक साधू होशील आणि संन्यास दीक्षा म्हणजे घेशील, ग्रहण करशील आणि लोकांना हे देशील, महान संन्यासी होशील. तर तुझ्याकडून मग मी संन्यास दीक्षा ग्रहण करेल असं मी वचन दिलं होतं. त्यामुळे हा नियम मी देखील पाळलाय, तर मग सगळ्यांनीच पाळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर मग स्वामींचे सदैव गुरु कोण होते? श्री स्वामी समर्थांना गुरु कोणच नाही, या स्वरूपात कोणच नाही, गुरु नाही. तो मी प्रवास नक्की सांगतोच तुम्हाला, दत्तात्रय अवतारापासून सगळं सांगतोच. अगदी बरोबर, ते जॉईंट करू आपण महाअवतार बाबा आहे. हो, तर मग आता हे असंच करत करत मग मी हे त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला की मग सदेहच करायचं, तर मग मी त्यांना करतो. तर तसं काही विधिलिखित किंवा प्रारब्धात असं काही नाही. म्हणजे स्वामींच्याही मते तेच होतं की असं काही नाही, पण ही गोष्ट तू मध्येच मांडलेली आहे, तर तुझी इच्छा. म्हणून मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग नंतर महाअवतार बाबाजींनी एका पहाटे मग मला त्यांचं दर्शन झालं. ते असं की म्हणजे सूक्ष्म देह, ते आता त्यांनाच माहिती कसं झालं, ते काढून घेतात आणि मग ते आपण कुठल्या जगात असतो ते आपल्याला लक्षात येत नाही. ते हिरण्यलोक म्हणतात ते त्याला. आणि आता तसं बऱ्याचदा तिकडे जाणं येणं झालंय. तिकडे वेगवेगळे साधू, वेगवेगळे योगी असतात. हिरण्यलोक म्हणतात त्याला. एक वेगळ्या डायमेन्शन मधला, फिजिकली किंवा जिओग्राफिकली नाही, तसं सदेह मला नाही भेटले. माझ्या बाकी सगळ्या शिष्यांना किंवा माझ्या अनुयायांना बऱ्याच जणांना दर्शन झाले, पण माझं करायचं तेवढं भाग्य नाही. मला ते भेटतात म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की माझी भेट म्हणजे साधनेत. साधना कर, मी तुला साधनेत भेटत जाईल. तर अशा प्रकारे मला आणि माझ्या मिसेसला पण, त्या देखील सिद्धयोग मार्गातच आहेत. तर आम्हाला दोघांना तसं त्यांचा अनुग्रह आणि तसं त्यांची भेट होते. हिरण्यलोकात आम्ही जेव्हा भेटतो तर तिथे तो लोक असा आहे. म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांसाठी हिरण्यलोक, मी तुम्हाला खरं कसं की मलाही पूर्ण नीट नाही सांगता येणार, पण मी असं सांगू शकतो की तो एक असा एक डायमेन्शन मधला लोक आहे की जिथे आपण इथून, म्हणजे इथे जरी आपण हा सदेह असलो आपला, तर देह सोडून आपला आतमधले जे देह आहेत, म्हणजे सूक्ष्म देह, आता हा स्थूल देह, त्याच्या आत सूक्ष्म कारण, महाकारण देह, तर सूक्ष्म देहाचा प्रवास तिथे सुरू होतो. पण गंमत अशी आहे
की तिकडचा सूक्ष्म देह आपल्याला स्थूल जाणवतो आणि तिकडे आपण स्थूलतेने प्रवेश करू शकतो. म्हणजे आपण तिथे ज्यांना ज्यांना भेटतो त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सगळं स्थूल असतं. तर आपण प्रवेश आपल्याला आपण तिकडं स्पर्श करू शकतो. भौतिक वाटतो, तसा नसतो तो, पण स्पर्श जाणवतो. आणि गंमत अशी की तिकडे काही गोष्टीचे लिमिटेशन्स पण आहेत, पण नक्की अजून कशाचे ते अजून मला काही लक्षात नाही आले. तर तिथे त्यांनी मला काही साधना शिकवल्या. अगदी पर्सनली त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या मला. महाअवतार बाबाजींनी क्रियायोग मधल्या त्या साधना आहेत त्या त्यांनी शिकवल्या. तुम्ही बोललात महाअवतार बाबा 2000 वर्षापासून जिवंत आहेत. हो, 2000 वर्ष. काय कार्य असतं त्यांचं? म्हणजे त्यांचं मुख्य कार्य तर हेच, म्हणजे की क्रियायोग हे मुख्य त्यांचं कार्य. क्रियायोग बद्दलही बऱ्याच जणांचं असं एक मत आहे की क्रिया म्हणजे केवळ योगिक क्रिया करणं म्हणजेच क्रियायोग. तर तसं पण नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडून क्रिया घडून येणे म्हणजे कुंडलिनी जागरणानंतरची गोष्ट आहे ही, त्याला क्रियायोग म्हणतात. तर क्रिया ही जी आहे यामध्ये प्रकार असे अनेक आहेत की क्रिया हठयोग आहे, क्रिया मंत्र योग आहे, क्रिया राजयोग आहे, असे पण प्रकार आहेत. याबद्दलचा अभ्यास तसा बऱ्याच जणांचा सखोल होत नाही. त्यांनी 14 प्रकार सांगितले मला त्यातला पहिला, चौथा आणि 14वा असे हे 3 प्रकार त्यांनी मला शिकवले. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे 3 शिकलं तरी बाकी अजून काही शिकायची गरज नाहीये. तुझे ज्या मूळ साधना आहेत त्या तू कर, कारण तुझा जन्म हा स्वयंचलित साधनांसाठी आहे. स्वयंचलित साधना, हे जे काही साधना किंवा या क्रियायोग तुम्हाला जे शिकवल्या त्या सगळ्या सूक्ष्म स्वरूपात येऊनच शिकवल्या. सदेह अजून तुमची हिरण्यलोकात. हो. पण त्यानंतर मग मला बाबाजींच्या पण आणि शिवाय परमात्मा स्वामींच्या कृपेने मग मला परत सदेह सद्गुरूंची देखील प्राप्ती झाली. तर आणि विशेष अशी गंमत की मी त्यांना लहानपणापासून बघत आलो. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या आई वडिलांना त्यांचा अनुग्रह आहे. ब्रह्मयोगिनी आम्ही म्हणतो त्यांना, कारण त्या ब्रह्मचारिणी आहेत. आणि त्यांचं नाव सुमनताई ताडे. त्यांनी नाथपंथी दीक्षा मला मग दिली. सोहम साधना त्यांनी शिकवली. सोहम साधना क्रियायोग मध्ये देखील आहे आणि नाथपंथी साधना देखील आहे. याच्यामध्ये थोडे मायनर काही थोडेसे फरक आहेत फक्त. तर त्या अशा प्रकारे मला सदेह सद्गुरू तर प्राप्त झालेच. 2 सदेह सद्गुरू म्हणतो मी त्यांना आता. आणि मग निर्गुणातीत स्वरूपात परमात्मा स्वामी आहे माझे सद्गुरू. पॉडकास्ट मी जेव्हा तुमचं नाव इंटरनेटवरती पाहिलं 1-2 ठिकाणी, आणि मला जे जाणून घ्यायचं होतं ते रिसर्च करता करता मला तुमचं नाव समोर आलं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मला माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते तुमच्याकडून जाणून घ्यायचे. ते म्हणजे प्रमुख दत्तात्रय महाराजांबद्दल. तर मला दत्तात्रय महाराजांबद्दल तुमच्याकडून खूप काही ऐकून घ्यायचंय सविस्तरपणे. हो, नक्की. म्हणजे त्यांचा जन्म कुठला, त्यांची टाइमलाईन कुठली, त्याबद्दल सगळं. ओके. दत्तात्रय, आता टाइमलाईन जर म्हणलो तर माझं पहिलं मत मी म्हणतो. माझं मत असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ते परब्रह्म. तर परब्रह्माला तर काही टाइमलाईन काय लागू होऊ शकत नाही, कारण ते नित्य नूतन वर्तमानात जगतात. ते त्यांचं समजा ते झालं, पण म्हणजे आपण म्हणतो ना की यात्री आणि अनुसया यांच्या पोटी तेच सांगणार मी. हो, तेही सांगतो. तर पहिलं माझं मत म्हणजे फक्त मांडलं की त्यांना त्याचं काही बाउंड, असं काही टाइम बाउंड नाही ते. पण पुराण दाखल्यानुसार किंवा दत्त पुराणानुसार त्रेतायुगामध्ये हा अवतार झाला. त्रेतायुगाच्या सुरुवातीला प्रभू रामचंद्राच्याच. प्रभू रामचंद्र हा अवतार नंतरच आहे. पण तरीही हे अवतार एकमेकांना भेटलेले आहेत. दत्त पुराणानुसारही हे दोन्ही अवतार एकमेकांना भेटून विचार विनिमय होऊन आलिंगन एकमेकांना पण दिलेलं आहे. तर असं हे दोन्ही एकत्र घडलेलं आहे. वास्तविक दोघे एकच, पण तरीही. तर त्रेतायुगाच्या सुरुवातीच्या काळात हा अवतार घडलेला आहे. याचे एक तर तुम्ही कथा ऐकली असेलच की त्रिदेवांनी मिळून, म्हणजे त्रिदेवींना पहिलं ईर्ष्या वाटावी या कारणाने नारद मुनींनी त्रिदेवींसमक्ष अनुसया मातेचं कौतुक केलं. मग त्रिदेवींना ईर्ष्या निर्माण झाली. मग त्यांनी त्रिदेवांना परीक्षा घ्यायला पाठवलं. मग त्रिदेवांनी परीक्षा घेतली साधू वेशात जाऊन, आणि मग त्यांना सांगितलं नग्न भिक्षाच आम्ही स्वीकारतो. मग अनुसया मातेला प्रश्न पडला की मग काय करायचं. मग तिने विचार केला की मी पतिव्रता असेल आणि माझ्या पतीचं जर तेवढंच तप अनुष्ठान खरंच उत्तम रित्या चाललंय किंवा अत्युच्च कोटीचं झालं असेल तर त्यांच्या कमंडलूतलं जल मी त्यांच्यावर प्रोक्षण करते. तर त्यांच्या कमंडलूतलं जल प्रोक्षण केलं आणि ते तिघही लहान झाले. मग त्यानंतर मग त्यांचं तिने संगोपन केलं. मग ते लहानच राहिले. मग त्रिदेवी आल्या शेवटी, त्यांनी प्रार्थना केली. मग त्रिदेव प्रसन्न झाले
मग त्यांनी वचन दिलं. ही कथा तर कॉमनली आपण ऐकतो. बरोबर. 2 कथा अजून महत्त्वाच्या आहेत. हम्म. तर असं काही मी काही खूप मोठं इलॅबोरेट नाही करत, पण थोडं हा. लक्षात येईल अशा हिशोबाने सांगतो. हम्म. एक असं आहे की अत्री महर्षींनी, ही कथा आहे सत्ययुगातली, ही हम्म. त्रेतायुगातली नाही. अत्री महर्षी आता सप्तऋषींपैकी एक. एक. तर त्या काळात आता ब्रह्मपुत्र म्हणतो आपण, ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र त्यापैकी एक अत्री. अत्री. तर अत्री ऋषींनी जेव्हा तपश्चर्या आरंभ केली, तर अत्री ऋषी या नावाचा अर्थ काय? अत्री हम्म. म्हणजे ज्याला, त्री म्हणजे त्रिगुण, हम्म. सत्व रज तम, हम्म. ज्याला 3 गुण हे बाधत नाहीत. हम्म. ते आता तमोगुण रजोगुण आपल्याला बाधतात, हे मी समजू शकतो. बरोबर. पण आता बऱ्याच जणांना किंवा प्रेक्षकांना देखील प्रश्न पडू शकतो की सत्वगुण बाधत कसू शकतात, कसे असू शकतात? तर सत्वगुण देखील बाधतात. तर ते बाधतात म्हणजे असं की आपण सगळं आचरण पाळून हम्म. आपल्याला सत्वगुणाचा अभिमान होऊ शकतो. हो. तर त्याला सात्विक अहंकार म्हणतात. तर हे देखील ज्याला बाधत नाही, हम्म. तर तो अत्री. अच्छा. असा अत्री. तर अत्री ऋषींना मग एकदा इच्छा झाली. मग त्यांनी म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण तप आरंभ करू. हम्म. त्यांनी मग एका पर्वतावरती तप आरंभ केलं. हम्म. आणि तपश्चर्या चालू असताना म्हणजे त्यांच्यावर प्रसन्न झाले त्रिदेव. त्रिदेव तिघाच्या तिघं आले आणि मग त्यांना आशीर्वाद द्यायला सज्ज झाले. हम्म. त्रिदेवांना अत्री महर्षींनी विचारलं, मी एकाचीच तपश्चर्या केली, तर मग तुम्ही तिघं कसे काय आला? हम्म. तर त्यावर तिघांनीही उत्तर दिलं की आम्ही तिघं एकच आहोत. हम्म. एकच परब्रह्म आहे. आम्ही तिघं एकच परब्रह्म आहोत. आणि एकच परब्रह्म 3 रूपांमध्ये आम्ही व्यक्त होतो. म्हणजे ते हम्म. उत्पत्ती स्थिती विनाशाचं कार्य करण्यासाठी. तरीही मग अत्री महर्षी म्हणाले की मी तप केलंय, पण मला कारण माहित नाही. म्हणजे मला काय मागावं हे कळत नाही. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही द्या. हम्म. तर त्यावरती मग त्रिदेव प्रसन्न झाले आणि मग ते म्हणाले की आता एवढी विरक्ती आणि एवढं वैराग्य आणि एवढी तपश्चर्या सफल झाल्यानंतरही काय मागायची आस नाही, हम्म. तर मग यांना अजून मोठं काय देणार आपण? हम्म. कारण आपण प्रसन्न तर झालोय. तर आपण एक काम करू, आपण स्वतःला देऊ, हम्म. असं तिघांनी ठरवलं. तिघांनी ठरवलं की आम्ही आता तुम्हाला स्वतःला देतो. तर त्याला म्हणतात दत्त. म्हणजे मी स्वतःला देतो, त्याला म्हणतात दत्त. Correct. म्हणून मग त्रिदेवांनी ठरवलं की आता आपण स्वतःला बहाल केलेलं आहे. तर त्यांनी वचन दिलं की आता मी वचनबद्ध झालो. हम्म. मग हे अत्री ऋषींना हा अनुभव आला, अनुभूती होती. पण त्यांना त्याबद्दल कुठलंही असं काही अहंकार किंवा गर्व असा काही नव्हता. ते त्यांचं तपश्चर्याचं रुटीन फॉलो करायचे हम्म. त्या अवतार कार्यामध्ये, म्हणजे त्या काळात. आणि ते होऊन मग त्यानंतरचा एक काळ असा होता की देवतांमध्ये बरेच काय काय रोष वगैरे असे काय काय प्रकार चालू होते. हम्म. आणि दुसरी गोष्ट अशी घडली की पैठण नावाचं जे ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रातलंच आहे. आत्ताचे आहेत. हो, पैठण. Okay. हा. तर पैठण ठिकाणी तिकडे कौशिक गोत्री म्हणजे एक दाम्पत्य, म्हणजे नवरा बायको, हम्म. ब्राह्मण होते ते. त्यांच्याबद्दलची ही कथा आहे. त्यामध्ये असं झालं की कौशिक गोत्री जो ब्राह्मण होता, हम्म. तो आधी खूप नियमनिष्ठा सगळं पाळायचा आणि पावित्र्य जपायचा. आणि अचानक त्याला संगत वाईट प्राप्त झाली आणि शिवाय त्याची वासना वाढली आणि वासनांध झाला तो पूर्ण. आणि मग हळूहळू करत त्याची वासना वाढत गेली. मग तो हम्म. वेश्येच्या नादी लागला. मग त्यानंतर तो मदिरापान करायला लागला. असं करत 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 तो वाम मार्गाला पूर्णपणे गेला. आणि त्याची जी बायको होती, जी कौशिक गोत्रिक त्या ब्राह्मणाची बायको, हम्म. तर त्याची पत्नी जी होती ती तिला ह्या गोष्टी, म्हणजे तिला वाईट वाटायचं, पण ती पतिव्रता होती. त्यामुळे ती त्याला विरोध करायची नाही. तर तो आनंदी राहावा ह्यासाठी ती सगळ्या गोष्टींना त्याला सपोर्ट करायची. हम्म. ते त्याचं वाढत गेलं आणि त्याचा पैसाही संपला. हम्म. आणि त्याला वेश्याही मग जवळ करत नव्हत्या. मग त्याला पतिव्रतेचा अपमान केल्यामुळे किंवा स्त्रीचा अपमान केल्यामुळे त्याला कदाचित देवद्रोह त्याच्यावर झाला असावा. हम्म. जेणेकरून मग त्याला प्रचंड महारोग लागले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुप्त रोग, महारोग असे सगळे त्याला लागले. आणि मग त्याच्या अंगातनं मग रक्त, पू वगैरे सगळं बाहेर पडायला लागलं. जखमा झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. मग त्याला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. आणि तो पूर्णपणे परावलंबी आयुष्य तो जगायचा. मग अशा अवस्थेतही त्याच्या बायकोने त्याची सेवा केली. हम्म. आणि मग तिने तरीही तिची सेवा, मग तो सगळ्या प्रकारचं रुटीन, म्हणजे त्याला आंघोळ घालणे, जेवण भरवणे, त्यातही तो तिला शिव्या घालायचा, तिला मारहाण करायचा, हे सगळं होतं. पण तरीही ती सांभाळायची. आणि मग एक दिवशी तो परत, म्हणजे असं त्याला काय म्हणजे करमत नव्हतं, म्हणून परत एक दिवशी तो त्याच्या बायकोलाच म्हणाला, हम्म. त्यावेळेला नीट बोलला की माझी इच्छा आहे की मला एका वेश्येकडे ने,
म्हणजे रस्त्यावरून जाणारी एक वेश्या त्याला दिसली म्हणून तो तिच्या मागे जायचं म्हणाला, तर त्याची बायको त्यासाठीही तयार झाली. तर त्याला चालता येत नाही म्हणून तिने त्याला खांद्यावर आणि पाठीवर उचललं आणि असं करत करत ती नेत होती. मग तिला लक्षात आलं की आता ती वेश्या जी आहे ती धनाची लोभी असणार, म्हणून मग तिने घरातले जेवढे पैसे सोनं असेल ते पण घेतलं परत, की जेणेकरून नवऱ्याचं समाधान व्हावं यासाठी तिने घेतलं. हे सगळं करत असताना तिचा पाठलाग करत करत तिथं पुढे गेली आणि ती नेत असताना सूर्यास्त होत होता. सूर्यास्त होता होता आता दुसरा एक त्याच वेळी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कॉन्टेम्पररी काळात अजून एक ठिकाणी अजून एक वेळेला त्याच सिच्युएशन मध्ये असं घडलं की त्या राज्यातला जो राजा होता त्याच्या खजिन्याची चोरी झाली आणि तो पळून नेणारा एक चोर जो होता तो तिकडून गेला. तर त्याचा चेहरा साम्य वाटणारा एक व्यक्ती तिथे बसले होते, तर ते होते मांडव्य महर्षी, मांडव्य ऋषी. आणि तर मांडव्य ऋषीनं तिथे बघितलं. मग त्याच्या म्हणजे काय म्हणतो सैनिकांनी त्या मांडव्य ऋषींनाच उचललं आणि ते समाधी अवस्थेत होते, पद्मासनात बसले होते आणि सुळावर त्यांना ठेवलं. सूळ म्हणजे आपण असा ट्रायंग्युलर एक गोल असतो आपण असतो, तर त्यामध्ये बसवतात जेणेकरून आपल्या जनेंद्रिय किंवा आपण काय म्हणतो आपण गुदद्वारातनं मग ते अजून आपल्याला त्रास व्हावा यासाठी असतो ते. तर तिकडे मग त्यांना बसवलं, त्यांना समाधी लागली होती आणि त्यामुळे त्यांना ते लक्षात आलं नाही. आणि जसं ती हे दाम्पत्य कौशिक हे गोत्रीय दाम्पत्य जे होते जात असताना त्यांचा धक्का लागला आणि मग नंतर त्यांना जाग आली आणि ते त्यांना मग यातना झाल्या. मग त्यांनी शाप दिला की ज्या माणसामुळे मला हे झालेलं आहे किंवा त्या बाईला बघितलं तिला शाप दिला की तुमच्यामुळे मला झालंय, तर तू सूर्यास्ताच्या आत तू विधवा होशील. मग तिला असं आलं की तिथं पतिव्रता आहे म्हणून मग तिला अजून वाईट वाटलं. मग आता यामध्ये पण असं झालं की मग ती सूर्याला म्हणाली की सूर्यनारायण किंवा अजून वेगळ्या नावाने कदाचित उल्लेख केला असावा तिने की मी जर पतिव्रता असेल तर तू जागेवरच थांबशील. मग सूर्य जागेवर थांबला. सूर्य जागेवर तसाच राहिला. अनेक तसे म्हणजे गणनेनुसार आपण जर अंदाज लावला तर तसे बरेच दिवस गेले. मग सूर्य थांबल्यामुळे मग पृथ्वीचा कार्यकलाप अर्धवट राहिला. मग हे सगळ्यांना प्रश्न पडला की मग आता काय करायचं, तर सूर्य तसाच थांबलाय, आता सगळी सृष्टी सगळी नष्ट होऊ शकते. तर मग यासाठी मग सगळ्यांनी विचार केला आता काय करायचं. तर मग पतिव्रता अनुसया मातेकडे सगळे देवता आले. ते म्हणाले की तुम्ही आम्हाला यातून तारू शकता, तुम्ही जा. महापतिव्रता अनुसया मातेने तिथे जाऊन मग तिची समजूत घातली. तिला सांगितलं की तू असं करू नको. तर ती जी ब्राह्मणाची पत्नी होती ती म्हणाली की तुम्ही जर मला आश्वासन देत असाल, तुम्ही जर मला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्याचा, तर मात्र मग मी सूर्याला वचनबद्ध करत नाही, त्याला वचनातून सोडते. अनुसया मातेने तिला आशीर्वाद दिला तू अखंड सौभाग्यवती राहशील. आणि त्यानंतर मग सूर्य त्याच्या गणनेमध्ये सुरू झाला जायला. आणि अशा प्रकारे हे तर झालं. देवताही प्रसन्न झाले. तिचा पती जो होता, सगळे देवता आणि पतिव्रता अनुसया माता अजून अत्री महर्षी असे महातपस्वी यांच्या योग आणि तपशक्तीच्या प्रभावाने किंवा आभामंडलामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे त्या ब्राह्मण पत्नीच्या आणि त्या ब्राह्मणाच्या मध्ये सात्विक प्रवृत्ती निर्माण झाली आणि मग त्याचे सगळे पाप नष्ट झाले आणि तो परत पूर्ववत अवस्थेत गेला. आणि मग त्याच्यामध्ये सात्विकता आल्यामुळे मग तो परत त्याची बुद्धी जागेवर आली, सात्विकता निर्माण झाल्यामुळे. अशा प्रकारे सगळं कार्यकलाप सगळं नीट, सगळं मंगलमय वातावरण सुरू झालं. मग देवता सगळे प्रसन्न झाले आणि त्यांनी सगळ्यांनी परत मग आशीर्वाद द्यायचं ठरवलं. मग महापतिव्रता अनुसया माता म्हणाली की मी काय मागणार, मला मागायला काहीच नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. तर सगळ्या देवांनी मिळून अचानकपणे परत विधीचं विधान असावं, त्यांनी सगळ्यांनी तोच आशीर्वाद दिला की त्रिदेव साक्षात तुझ्या घरी, त्रिदेवांचं संगोपन तुझ्या घरी होईल. तर असे हे 2 कथा तर आहेत आणि एक तर आपण ऐकली मगाशी पण ती, त्या 3 मुख्य कथा आहेत. हे सगळं तर आहेच आहे. आणि असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दत्तात्रय जे आहे यांना एकत्र काय यावं लागलं, तर हे एक कारण आहे. दत्तात्रयांचा जन्म हा बायोलॉजिकल आहे की अवतार स्वरूपात आहे? ते उदरातून जन्माला आलेले आहेत की असं? उदरातून जन्माला आले. आणि ह्याचं सांगतो कारण सांगतो. म्हणजे ह्याचा दाखला मिळतो तो कसा, तर दत्त पुराणामध्ये तसा दाखला मिळत नाही, पण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या महाग्रंथामध्ये याचा दाखला मिळतो. तो कसा मिळतो,
श्रीपाद श्री वल्लभ हा जो पहिला अवतार झाला, पूर्ण अवतार दत्तात्रयांचा, त्याच वेळेला एक संवाद येतो मारुती आणि श्रीपाद श्री वल्लभांचा. त्यामध्ये तिकडे अनुसूया माता प्रकट झाल्या आणि त्यांनी परमात्मा श्रीपाद स्वामींना म्हणाल्या की श्रीपादा किंवा दत्ता, तुला मी जेव्हा जन्म देत होते तर त्यावेळेला मातेला ज्या यातना होतात गर्भाच्या, तर त्या यातना मला मिळाल्या नाही. त्या यातनांमध्ये पण एक आनंद असतो एक प्रकारचा, तर तो मला मिळाला नाही, तो मला घेता नाही आला. तर त्यासाठी तू काय करशील? तर आणि म्हणजे ही तर एक योजना होतीच आणि ही सगळी दत्त लीला किंवा दत्त माया म्हणू आपण. त्यांनी ही माया तर निर्माण केली आणि नुकतंच काही वेळापूर्वी ते मारुतीशी संवाद साधत होते. त्यामध्ये मारुतीला ते म्हणाले की तू शिवांश रूपाचा राम भक्त हो किंवा आहेस असं म्हणतो आपण त्यांना, कारण मारुती हा महादेवाचा अंश होता. तर मग मारुतीला त्यांनी सायुज्यता प्रदान केली दत्तात्रयांनी, म्हणजे श्रीपाद स्वामींनी. त्यामुळे आता जे आपण म्हणतो की मारुती जो शिवाचा अंश अवतार आहे, तर तो आता तसा राहिला नाही, तो आता दत्ताचा अंश अवतार आहे. त्यामुळे याचा अर्थ तो त्रिदेवांचा अंश आहे आता. तर त्यावेळेला मग मारुतीने ते रूप परत त्याचं बारीक झालं, तो अनुसयाच्या गर्भामध्ये तो प्रवेश करून मग 3 मुखी बालकाला अनुसयेने लगेच तीव्र प्रसूतीमध्ये जन्म दिला. तर या दाखल्यावरनं लक्षात येतं की त्यांनी म्हणजे मातृगर्भातूनच दत्तात्रयांनी जन्म घेतला. आणि श्रीपाद श्री वल्लभ जो आहे तो देखील म्हणजे मातृगर्भातनं जरी घेतला तरी ते ज्योती स्वरूप बाहेर आलं. ज्योती स्वरूप एक ज्योती किंवा एक प्रकाश बाहेर पडलेला तसं दिसलेला आहे. कसं आहे याला म्हणजे काय होतं की आपण भगवान विष्णूचे 10 अवतार वगैरे म्हणतो. प्रत्येक अवताराचा एक कार्यकारण भाव आहे. म्हणजे अमुक एक गोष्ट म्हणजे पृथ्वी संकटात आली, धर्म संकटात आला, मानवजात संकटात आली, तर ते अवतार घेतात. दत्त महाराजांचा अवतार कशासाठी आहे? दत्त महाराजांचा अवतार श्री ईश याबद्दला फरक बंद होण्यासाठी. श्री ईश म्हणजे विष्णू आणि शिव हरिहर यांच्यातला फरक कमी होण्यासाठी. मी तर म्हणतो तोच नाही, त्रिदेवांमधला. आजही बऱ्याच ठिकाणी बघा असे दाखले दिले जातात, सांगितलं जातं की ब्रह्मदेव हा सेवक आहे विष्णूचा वगैरे, असं होतं. वास्तविक तसं होत नाही. वास्तविक असं आहे की ते त्रिदेव एकच आहेत, एकच परब्रह्म आहे तो. तर एक तत्व आपल्याला कळावं यासाठी आता मी पहिलं थोडं तत्वबोध बद्दल सांगतो, तत्वयोग बद्दल. तत्वयोग किंवा तत्वबोधामध्ये असं सांगितलं जातं की आपल्यामध्ये जे सप्तचक्र ज्याला आपण चैतन्य केंद्र म्हणतो, तर चैतन्य केंद्रांमध्ये तत्व आहेत. तर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार, 7 चक्र, 7 चैतन्य केंद्र. ह्या प्रत्येकामध्ये आपापली तत्व आहेत. मूलाधार पासून रिस्पेक्टिव्हली पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व आणि मग श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतानुसार अनाहत चक्रामध्ये आकाश तत्व आणि विशुद्ध चक्रामध्ये वायुतत्व. काही लोकांच्या मते अनाहत चक्रामध्ये वायुतत्व आणि विशुद्ध चक्रामध्ये आकाश तत्व. हे पंचमहाभूतात्मक तत्व लोकांना माहित आहेत. खूप कमी लोक आहेत ज्यांना माहित आहे तत्वबोधाबद्दल, ज्यामध्ये आज्ञा चक्रामध्ये गुरुतत्व आणि सहस्त्रार चक्रामध्ये परमेश्वरी तत्व. गुरुतत्व, आज्ञा चक्रामध्ये गुरुतत्व, सहस्त्रार चक्रामध्ये परमेश्वरी तत्व आहे. तर परमेश्वरी तत्व पर्यंत जाण्यासाठी आपल्याला गुरुतत्व हा एक दुवा आहे. हे ओळखण्यासाठी त्रिदेवांनीच स्वतःलाच गुरु या रूपात साधन केलं. आज या जगामध्ये जे जे कोणी गुरु असतील, त्यांचे संप्रदाय कुठलेही असू दे किंवा त्यांचं आराध्य कुठलंही असू दे, कोणीही असू दे, पण जर ते गुरु पदावर आहेत किंवा गुरु परंपरेत आहेत तर त्यांच्या मार्फत दत्तात्रयच कार्य करत आहेत आणि कायम करत आलेले आहेत. म्हणजे या सृष्टीवरती जितके काही लोक आहेत त्या सर्वांचे गुरु फक्त हो दत्तात्रयच तेच आहेत. तर अशा प्रकारे हे कार्य चालू आहे. आणि आपण असं समजतो बघा की दत्तात्रयांना बरेच मला जण प्रश्न विचारतात की दत्तात्रयांना 24 गुरु होते का? तर 24 गुरु, आता याबद्दलचा माझा एक संवाद आहे. म्हणजे मी स्वामींना विचारलं होतं की असं थोडं मला प्रश्न असाच होता की त्यांना गुरुची काय गरज आहे, पण तरी मला त्यांनी एक उत्तर छान सांगितलं होतं. ते म्हणाले गुरु नव्हतं केलं मी, ते त्या सिच्युएशनला ठरवून त्या वेळेला तो तत्वबोध ओळखण्यासाठी ह्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो किंवा बघितल्या. याचा अर्थ असा होत नाही की ते गुरु झाले. दत्तात्रयांनी त्रेतायुगात जो त्यांचा अवतार झाला त्यानंतर मग त्यांनी ते अवधूत रूप त्यांनी धारण केलं. त्यांना 2 बंधू होते, एक म्हणजे सोम म्हणजे चंद्र आणि दुसरे दुर्वास महर्षी. तर अशी देखील एक पुराण कथा आहे की एका प्रसंगामुळे एक प्रसंग घडला होता ज्यामुळे दत्तात्रय होण्यापूर्वी महादेव ब्रह्मदेवावरती कोपित झाले होते आणि मग कोपित झाल्यामुळे त्यांच्यातला क्रोध अग्नी हा पृथ्वीवर पडला
आणि ब्रह्मदेवांना अचानकपणे लक्षात आलं नाही, ते अचंबित झाले आणि त्यांच्यामधनं मग एक तेज तत्व बाहेर पडलं. तर ते शीतल होतं, ते पण पृथ्वीवर पडलं. हे दोनही तत्व जे होते ते एकाच ठिकाणी पडले आणि मग ते पडल्यानंतर मग तिथे म्हणजे अशी भविष्यवाणी झाली की हे दोन्ही तत्व एकत्रित अवतरित होतील. तर हे 2 अंश रूपाने अवतरित झाले. तर ते म्हणजे सोम आणि दुर्वास ऋषी. सोम म्हणजे चंद्र. तर हे दोघं म्हणजे दुर्वास महर्षी आणि चंद्र हे दत्तात्रयांचे सख्खे भावंड. दत्तात्रय तेवढे राहिले आणि हे बाकी बाहेर पडले. तर आजही बऱ्याच जणांचा असा समज आहे की हे तत्व जरी असले म्हणजे ब्रह्मदेवाकडनं तत्व जे शीतल तत्व आलं त्याला आपण चंद्र म्हणतो, किंवा महादेवाकडनं आणि दुसरं आलेलं जे आहे क्रोध तत्व त्याला दुर्वास महर्षी म्हणतो. हे अंश आहेत म्हणून मग दत्तात्रय हे फक्त विष्णूचा अवतार असं बऱ्याच जणांचा भ्रम आहे. तसं अजिबात नाही. हे तत्व जरी असले तर हे अंश अवतार घेऊन ते वेगळे झाले. दत्तात्रय मात्र अत्री अनुसयांची सेवा करायला तिथे थांबले आणि मग नंतर अत्री महर्षींनी त्यांना दत्तात्रयांचं कार्य ओळखलं. मग त्यांनी सांगितलं की तू अवधूत वेश धारण करून जगत उद्धार करायला तू मोकळा आहेस. अनुसया माता आधी तयार नव्हत्या. मग त्यांनी विश्वरूप दर्शन आणि मग त्यांना कुटस्थ चैतन्य जागृत करून, कुटस्थ चैतन्य म्हणजे आज्ञाचक्रामधलं गर्भ आतमधलं जागृत करून त्यांना वेगवेगळे तत्व रूप सगळं जाणीव करून दिली आणि मग त्यामध्ये सगळ्यामध्ये व्यापून तेच आहेत ह्याची अनुभूती त्यांना करून दिली आणि मग त्या मोकळ्या झाल्या. मग असं करत करत त्यांनी कार्य चालू केलं. याबद्दल कुठेही लेखी दाखला सापडत नाही, पण माझ्या संवादातला मी एक भाग सांगतो की दत्तात्रयांनी पायी भ्रमंती सगळीकडे भारताबाहेर पण बऱ्याच ठिकाणी केलं. तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते जे तिकडे जाऊन तिथे काही ठिकाणी ते थांबले आणि त्यांनी गुप्त पादुका स्थापन केल्या. तर त्या ठिकाणी आज आपण ओळखतो ती म्हणजे दत्तक्षेत्र. तर पहिलं म्हणजे ते पिठापूरला गेले, मग कुरवपूरला गेले, नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, अजून बाकी अंश अवतार जे होणार होते त्या ठिकाणी पण ते गेले. मग तिकडे त्यांनी गुप्त पादुका म्हणजे त्यांनी पादुका त्यांच्यावर ओवल्या गेल्या तिथे जमिनीमध्ये. तर त्या ठिकाणी मग ते अवतार कार्य सुरू झालं असं म्हणतात. पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थांपर्यंत आहेत, तिकडून पुढचे सगळे अंश अवतार आहेत. अशा प्रकारे चालू आहे. म्हणजे मला एक प्रश्न तोच विचारायचा होता की मी असंच एक दत्त महाराजांविषयी पॉडकास्ट पाहत होतो आणि मला ते वाक्य खूप आवडलं, किंवा माझा जो प्रश्न होता की दत्त महाराजांचा अवतार का झाला. तर म्हणजे जगामधली जी काही भौतिक पाप आहेत किंवा अधर्म आहे तो मिटवण्यासाठी इतर रूपांचा अवतार आहे, परंतु दत्त महाराजांचा अवतार हा प्रत्येक मनातली विकृती घालवण्यासाठी, योग मार्गाने प्रत्येकाच्या अंगात जे शत्रू आहेत, राक्षस दडलेले आहेत, त्याचा विनाश करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. म्हणून त्यांचा मार्ग अध्यात्माचा आहे आणि मला ते तुमच्या बोलण्यातूनही तसंच जाणवतंय. ते तर आहेच, प्रश्नच नाही. पण या व्यतिरिक्तही तो संपूर्ण योग अवतार असल्या कारणाने म्हणजे अंतर्बाह्य आणि बहिर्मुख अंतर्मुख दोन्ही साधना अशा असलेला तो अवतार आहे. आणि ह्यामध्ये गंमत अशी आहे की फक्त योगच नाही, तर योग, भक्ती, ज्ञान अशा सर्व मार्गांमध्ये जाणाऱ्या लोकांना ते आराध्य, त्यांनी जरी दत्तात्रय आराध्य धरलं, पकडलं त्यांनी, तरीही त्यांना ते फलीभूत ठरू शकतं आणि त्यांना उपयोग होऊ शकतो या सगळ्याचा 100%. जसं मी आता सांगितलं की हा काही म्हणजे कुठल्या राक्षसाचा विनाश करण्यासाठी अवतार नाहीये, म्हणजे असं मग शस्त्र का असतात दत्त महाराजांच्या हातामध्ये? बरं, दत्तात्रय आता हे तर गुरु म्हणजे ते आदी गुरु सगळ्यांचे. आता मी छोटासा एक उदाहरण पहिलं देतो तुम्हाला. एक छोटासा उल्लेख आहे, आपले समर्थ रामदास स्वामी हे श्रीनगरमध्ये, आता ते देखील भ्रमण करत होते, त्यावेळेला ते श्रीनगरमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना शीख धर्मातले गुरु हरगोबिंद सिंग, गुरु हरगोबिंद जे होते ते भेटले. तर त्यांनी रामदास स्वामींनी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि रामदास स्वामींनाही त्यांनी ओळखलं. ते दोघे एकमेकांना भेटले. तर रामदास स्वामींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही गुरु आहात, तुम्ही शस्त्र कसे धारण केले आणि तुम्ही कसं काय असं करता? तर त्यावेळेला त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं. त्यावेळेला ते म्हणाले की शास्त्र हे कळतंय तोपर्यंत शास्त्राचा आपण वापर करतो, पण शस्त्राचा हा कालावधीच असेल, वेळच आली तर हे करावंच लागतं. तर त्यांनी उत्तर आणि ह्याचं उदाहरणही खूप छान दिलं. उदाहरण असं दिलं की यज्ञ जो झाला, तर यज्ञ होताना जरी अग्नी होता, तो अग्नी असतो, मग नंतर त्याचा विभूती होते, पण विभूती जरी वरवर जरी गार वाटली तरी आतमध्ये निखारे गरम असतात. तसं प्रत्येक योगीमध्ये कुठला ना कुठला तरी एक योद्धा दडलेला असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे त्यांचं म्हणजे पहिलं उदाहरण मला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट,
आता जर दत्तात्रेयांच्या सगळ्या आयुधांमधले किंवा शस्त्रांमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये 2 आहेत मुख्य, एक म्हणजे सुदर्शन चक्र आणि दुसरं म्हणजे त्रिशूळ. तर या दोन्हीचाही योगिक अर्थ देखील आहेत. त्रिशूळ याचा अर्थ असा होतो, त्रि म्हणजे 3, तर 3 शूल यांना आपण 3 नाड्या म्हणतो, सूर्यचंद्र सुषुम्न नाडी, इंगला पिंगला आणि सुषुम्न नाडी त्या. तर या 3 नाड्यांचं हे द्योतक आहे आणि सुदर्शन चक्र सहस्त्रार चक्राचं प्रतीक आहे. सुदर्शन चक्राला 1000 पाते आहेत आणि तसं सहस्त्र म्हणजे 1000, अरा म्हणजे पाकड्या, असं 1000 पाकड्यांचं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र जे आपल्या टॉपला आहे. तर याचं हे प्रतीक आहे. त्यामुळे याचा अर्थ आपण योगिकही घेऊ शकतो, ज्ञानमय देखील घेऊ शकतो, अजून ऊर्जेच्या पातळीमध्ये पण त्याचा विचार करू शकतो आणि बाकी तसं आपण असंही अर्थ लावू शकतो की शस्त्र आपण वापरण्यासाठी पण केला असावा. कारण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे की एक भक्त होते त्यांचे, श्रीपाद स्वामींचे, ते त्यांची म्हणजे भक्त जे होते त्यांची बायको प्रार्थना करत होती की त्यांचे जे पती आहेत ते सुखरूप यावे आणि त्यांना असं स्वप्न पडलं की त्यांच्या पतीला रस्त्यावरच कोणतरी ठार केलंय. तर मग नंतर त्यांना असं भविष्यवाणी काहींनी केली की नाही ते वारलेले आहेत. नंतर मग बघितलं तर ते सुखरूप त्यांचे पती आले होते त्या स्त्रीचे. तर मग याबद्दलचा एक दाखला तो आढळतो आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलोय बरं का. म्हणजे मी कुरवपूर पिठापूर जिकडे दर्शनाला गेलो होतो, कुरवपूरच्या ठिकाणी ते आहे ते स्पॉट तो. तर तिथे आजही तिकडे एक गुफा आहे, म्हणजे ते थोडस आतमधल्या भागात आहे, जंगल टाईप एरिया आहे. तर तिकडे मंदिर आहे, लोक दर्शनालाही जातात. नाव मला नेमकं आठवत नाही नीट, पण तिकडे आजही तिकडे ते दत्तात्रय जिकडे प्रकट झाले श्रीपाद स्वामी आणि त्यांनी त्रिशूळाने तिकडे 4 चोर होते आणि जो त्या स्त्रीचा जो पती होता तो तिकडे आश्रयासाठी रात्री आला आणि त्या 4 चोरांनी मग एकमेकांमध्ये ठरवलं की आता ह्याला इकडे ठार करू आणि ह्याचं धन आपण लुबाडून घेऊ. तर मग ते त्या तिघांनी हे प्लॅन केलं आणि चौथा जो होता तो नवीन नुकताच चोर झाला होता, त्याने काही अपराध कुठले केले नव्हते, पाप नव्हते केले. त्यांनी ठार जसं केलं त्याचं म्हणजे शिरच्छेद केल्यानंतर तिकडे श्रीपाद स्वामी प्रकट झाले आणि मग त्यांनी त्रिशूळाने तिघांना मारलं. चौथा जो होता तो अल्प अपराधी होता आणि त्याच्याकडनं अपराध एवढे काही झाले नव्हते, पापही नव्हते झाले, म्हणून त्याला अभयवचन दिलं. तसंही तो शरणही आला होता आणि मग त्याच्याकडे हातात विभूती त्यांनी प्रकट केली. विभूतीला खूप महत्व आहे नाथपंथामध्ये. तर त्या विभूतीला त्यांनी प्रकट करून मग त्या ज्याचा शिरच्छेद केलाय त्या व्यक्तीच्या मानेला खांद्याला लावायला सांगितलं आणि ते मुंडकं परत लावायला सांगितलं. ते शीर लावल्यानंतर तो परत झोपेतनं उठल्याप्रमाणे तो परत जागा झाला. तर हा प्रसंग मला छान आठवतो, पण यावर मला हे देखील आठवतं की म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की दत्तात्रय हे केवळ फक्त आपल्या अंतरंगाचे दोषच किंवा शस्त्र धारण केले तर ते फक्त दाखवण्यापुरते, तर तसं नाही. ते त्याचा वापरही त्यांनी 100% केला आणि हा दाखला आहे, लिखित स्वरूपात आहे. योगी आणि योद्धा हो, दोन्ही. आता आपण बोलत होतो त्यावेळेस असंच बोलता बोलता तुम्ही सांगितलं की दत्तात्रय महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं, जिथे तिथे त्यांचं हे वसवलं. पण वरवर पाहिलं, कदाचित माझ्या अज्ञान असेल, पण गुजरात आणि महाराष्ट्र या 2च ठिकाणी दत्तात्रयांचं महात्म्य म्हणा किंवा त्यांची ओळख आहे. या 2 राज्यांच्या बाहेर किंवा मला माहित नाही आहे का, हे हा पहिला प्रश्न आहे. आणि जर नसतील तर का नाहीत, हा माझा दुसरा प्रश्न. नाही तसं आहेत, म्हणजे मला हाच प्रश्न पडायचा काही महिन्यांपूर्वी, पण असे बरेच लोक कॉन्टॅक्टमध्ये आले आणि त्यांनी तसे महाराष्ट्राबाहेरचे देखील, आणि मग त्यांचं, आणि असंही मला विशेष वाटतं की म्हणजे आहेत ते देखील भक्त आहेत. गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये आहेत, इथे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तिथे देखील बऱ्याच ठिकाणी मी मंदिरं देखील पाहिली त्यांची. हो, अजून मध्य प्रदेशमध्ये काही मंदिरं पाहिली मी त्यांची. एक अगदीच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर महाकालेश्वरला गेला, उज्जैन महाकालेश्वरला, तर तिकडे काळभैरव जे आहेत त्यांचं भैरवांचं दर्शन घेतलं तर त्या आवारातच तिथे देखील दत्तमूर्ती आहे, तिकडे देखील दत्तात्रयांची भक्ती होते. साऊथ मध्ये पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. पण आता हे कारण मला माहित नाही की का, पण तेवढी त्या स्वरूपात भक्ती होत नाही. इथे जेवढ्या पद्धतीने त्यांचा संप्रदाय प्रसारित झालेला आहे किंवा आपण एवढे भक्त आहेत तेवढे बाहेरच्या राज्यात आढळत नाहीत. याचं एक कारण मला असं वाटतं की दत्तात्रयांना ऋषी दत्तात्रय म्हणतात बरेच जण. ऋषी हे त्यांचं स्वरूप झालं, हे रूप झालं, पण लोकांना हे लक्षात येत नाही की ते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आहे. तर ते लक्षात येत नसावं, किंवा काही जणांचं असं मत आहे ते तिथल्या ठिकाणावरचे पण
की ते ऋषीच होते, फक्त ते 3 मुख त्यांना त्रिकालाचं ज्ञान होतं म्हणून तसं दाखवलं जातं. पण तसंही नाही. त्रिकालाचं ज्ञान तर त्यांना होतं, आजही आहे, प्रश्नच नाही. पण ते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती एकत्रच आहेत. एकत्रित ते स्वरूप आहे. त्यासाठीच ते आहे. दुसरं एक मी एक ठिकाणी मी थोडंसं दत्त महाराजांबद्दल वाचण्याचा प्रयत्न करतोय, अभ्यास करण्याचा. तर त्रिशीर भैरवा म्हणून हां. MP वगैरे अशा राज्यांमध्ये हां. पूजले जातात. म्हणजे 3 तोंडांचे भैरव हो. जे रक्षणकर्ते आहेत हो, हो, धर्माचे. हो. तर त्या त्रिशीर भैरवाची मूर्ती ही सेम दत्त महाराजांच्या मूर्तीसारखीच आहे. त्यांच्यात हां. काही साम्य किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येऊ शकतं? म्हणजे साम्य एक असू शकतं, की आता 3 मुखं आहेत किंवा इतर षडभुज म्हणजे किंवा ते 6 हात दोघेही असावे. एकच आहेत असाही काही ठिकाणी उल्लेख येतो. नाही, ते 2 एकत्र एक तर नाहीयेत मात्र. बरं. हे मी सांगतो. साम्य मात्र हे आहे, की षडभुज असू शकतात, 3 हां. मुख, त्रिमुखी, दिगंबर अवस्था. हं. हे असू शकतं. मी समजू शकतो. हं. पण एक नाही मी कशावरनं म्हणतो, हं. कारण भैरव जे आहेत, भैरव किंवा कुठलेही शक्तिपीठातले जे भैरव असतात ते, तर हे अंश अवतारामध्ये येतात. हं. अंश अवतार इन अ सेन्स पार्टिकल इन्कार्नेशन. अच्छा. म्हणजे एक मूळ तत्वामधून जो एक मूळ ऊर्जेचा गाभा असेल, तर त्यातनं एक छोटासा ऊर्जेचा किरण येतो, छोटासा हं. पॉइंट म्हणू हं. आपण तो. हं. तर ते पार्टिकल इन्कार्नेशन म्हणतो आपण त्याला. दत्तात्रय हे स्वतः एक होल एनर्जी आहे, इन्फानाइट सोर्स आहेत ते. त्यामुळे हं. त्यांचा तो प्रश्नच येत नाही. ते पहिली गोष्ट म्हणजे दत्तात्रय हा अवतार याबद्दल जर आपण कधी इतरांचे कधी कोण दिग्गजांचे ज्यांचे संवाद झाले असतील दत्तात्रयांशी किंवा दत्तात्रयांचे पूर्ण अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थांची, तर यांच्याही बोलण्यात बऱ्याचदा असं येतं की आता जसं माझा स्वामींशी कधी कधी संवाद होतो त्यावेळेला जेव्हा झालं होतं मागे काही वर्षांपूर्वी, हं. तर ते त्यांचे बरेच असे वाक्य असे असतात की जे आपल्याला लक्षात येत नाही. तर त्यापैकी थोडासा मी अंदाज लावलाय त्याचा. ते म्हणतात, हम आया ही कब था जो जाएंगे, हं. किंवा हम गया ही कब था जो आएंगे. हं. तर ते त्याचा अर्थ म्हणजे त्यांनाच माहिती आहे. आणि कदाचित मी अर्थ असा लावतो की त्यांचं म्हणणं हेच आहे की ब्रह्म सत्यम जगद मिथ्या, हं. ज्याला आम्ही स्वामी सत्यम जगद मिथ्या असं म्हणतो, की हे जे बघतोय आपण हे सगळे इल्युजन आहे. स्वामी. आणि फिजिक्स, मेटाफिजिक्स किंवा क्वांटम फिजिक्स वाले मोठे मोठे सायंटिस्ट हेच सांगतात आता, हं. की ही कम्प्लीट इल्युजनरी सगळा पॅटर्न आहे कम्प्लिटली, आणि हे कुठे ना कुठेतरी आता सत्य येत आहे आता. आहे. तर वास्तविक त्यांना अवतार आहे असं पण म्हणू शकत नाही, कारण तेच सगळं काय आहे. तर असं सगळं चालतं. आणि ही फार आपला प्रवास खूप छान सुरू झालाय आता, आणि आता फार रंगत यायला लागली या विषयांमध्ये. मला याच्याविषयी निगडीत प्रश्न आहे. म्हणजे आपण हा. जसं म्हणतो की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती हो. आहेत. 3 भगवान ब्रह्म, विष्णू आणि महादेव या हो. तिघांचे अवतार आहेत. हो. बऱ्याच ठिकाणी त्रिगुणात्मक किंवा त्रिमूर्तीची 3 मुखी दत्तांची पूजा केली जाते. हो. पण अगदी आपल्या जवळ ह्या 20-25 किलोमीटरवरती नारायणपूर आहे. हा. तिथे एकमुखी दत्त आहेत. हो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकमुखी दत्त, काही ठिकाणी 3 मुखी दत्त. हे हा. काय प्रकरण आहे ते मला सांगतो. अजून समजलं. सांगतो. याचं आता थोडंसं एक भ्रम पण सांगतो काही लोकांचा, आणि यामध्ये चूक पण काही नाही हे देखील सांगतो. आता नारायणपूरमध्ये जे एकमुखी दत्त आहे, तर त्याचा सर्वस्वी त्याचा अर्थ असा होतो की एकमुखी दत्त जरी असला तरी त्याला परब्रह्म तत्व असं म्हणतात. परब्रह्म दत्तात्रय. तर परब्रह्म तत्व म्हणजे काय, की एकच ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ होतो. एकच ब्रह्म, अद्वैत भाव असलेला, म्हणजे 2 काहीच नाही, 3 काही नाही, एकच. तर ते तत्व दाखवण्याकरता एकमुखी दत्त आहे. एकमुखी दत्तात्रय म्हणतात त्याला. हात तर षडभुजा आहेत. तर हे एकच तत्व आहे हे दाखवण्याकरता बऱ्याच जणांचा आता यामधनं गैरसमज असा झाला, काही वैष्णव संप्रदाय किंवा शैव संप्रदाय यांचं असं मत झालं की हे फक्त शिव किंवा फक्त विष्णूचाच अवतार, हो, असं काही जण मानायला लागले. तर तसं पण नाहीये. वैष्णव वेगळ्या पद्धतीचं मत आहे, शैवांचं वेगळं मत आहे. हो, तर तसंही नाहीये. वास्तविक मी ते मगाशी जसं सांगितलं की श्री ईश यांची भक्ती आपल्यामध्ये यावी, रुजावी, आणि सगळे एक आहेत हे ओळखण्यासाठीच दत्तात्रय झाले. दत्तात्रय हे त्यासाठीच. आणि तुम्हाला सांगतो, बऱ्याच ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जर प्रत्येक पदार्थांमध्ये देवता आणि देवतांचं स्वरूप किंवा परमेश्वराचं वेगवेगळं स्वरूप बघायला गेलो तर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाला दत्तात्रय म्हणतात. कारण मिल्क इज अ कम्प्लीट फूड, त्यामुळे त्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. त्यामुळे दत्तात्रय हे कम्प्लीट देवता असं त्यांना म्हणतात. आणि याचं अजून एक कारण सांगतो की दत्तात्रय हे स्वरूप असं आहे की ज्याच्या ब्रह्ममुखाच्या जिभेवरती सरस्वतीचा वास आहे, किंवा महासरस्वती म्हणू आपण. आणि दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेशच नसून ते महाब्रह्मा, महाविष्णू, महारुद्र आहेत. हे त्याचं रूपच वेगळंच आहे, मोठा अवस्था आहे, विकसित अवस्था. आणि
दत्तात्रयांच्या वक्षस्थळ म्हणजे छातीपाशी तिकडे लक्ष्मीचा वास आहे. हम्म. आणि वाम भाग किंवा डावा भाग डावा जो आहे भाग. तिकडे शक्ती संचार म्हणजे पार्वतीचा पूर्ण वास आहे. किंवा काही जणांचं मत आहे की शिवमुख जे आहे शिवमुखाच्या डाव्या भागात शक्तीचा वास आहे असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे असंही आपण त्यांची भक्ती पूर्ण करतो. दत्तात्रय वास्तविक मी तुम्हाला सांगतो की योग मार्गामध्ये सुरुवातीच्या अगदीच एकदम सुरुवातीच्या कालावधीत परमात्मा स्वामींनी मला काही महत्वाचे काही अभ्यास सांगितले होते. त्यामध्ये त्यांनी मला ऊर्जेच्या पातळीबद्दल काही गोष्टी सांगितल्या की ते म्हणत होते की मी जे तुला दिसतोय तर हे तुला मी कळावं म्हणून मी आहे. पण मग त्यांनी त्यांचं एक निर्गुण आणि निर्गुणातीत स्वरूप मला दाखवलं होतं. तर त्यामधील केवळ प्रकाश म्हणजे तो प्रकाश मला त्यांनी एक्सप्लेन नाही करता येत आता, पण तो केवळ प्रकाश. तर त्या प्रकाशाबद्दल त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की याची दोन भागात विभक्ती होते. आता जो तू प्रकाश बघतोय त्याला आदिपराशक्ती असं म्हणतात. तर त्यालाच परमात्मा पण म्हणतात. काही जण ह्याला बिंदू स्वरूप परमात्मा म्हणतात. आणि शून्यवादी नावाचे काही लोक होऊन गेलेले आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की परमात्मा वगैरे काही नाही, सगळं शून्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जे शून्यवादी आहेत त्यांचा शून्य पण हाच आहे. हा शून्यच नाही तर मी तर महाशून्य असं स्वामी म्हणतात. तर हा जो महाशून्य आहे यालाच परमेश्वरी चैतन्य प्राणशक्ती असं म्हणतात. तर ही परमेश्वरी चैतन्य प्राणशक्ती दोन भागात विभक्त होते. विद्युत प्राणशक्ती आणि वैश्विक प्राणशक्ती. तर याच विद्युत वैश्विक प्राणशक्तीला मूळ पुरुष मूळ प्रकृती असं देखील म्हणतात. आणि ह्यांनाच मूळ पुरुष मूळ प्रकृतीला अनघा दत्तात्रय असं म्हणतो. मूळ पुरुष जो आहे तो दत्तात्रय आणि मूळ प्रकृती जी आहे ती अनघा लक्ष्मी. म्हणजे विद्युत प्राणशक्ती आहे दत्तगुरु आणि वैश्विक प्राणशक्ती अनघा लक्ष्मी. अगदीच सोप्या भाषेत योग मार्गामध्ये आपण ज्या ज्या ऊर्जांचा आपण संपर्क येतो, नाथ पंथामध्ये नाथ संप्रदायामध्ये अनेक विद्या आहेत. जसा अभ्यास बरेच जण करतात. हेम विद्या आहे किंवा विमल विद्या आहे, अजून वाताकर्षण विद्या आहे. तर यामध्ये या दोन विद्यांमध्ये शिवशक्तीचा समन्वय लागतं. म्हणजेच दोन ऊर्जांचा समन्वय लागतं. तर या ऊर्जांचा समन्वय हे साधतं कुठल्या कुठल्या ठिकाणी. तर मुख्यतः नाथपंथामध्ये मंत्र सोडणे, ठेवणे, अभिमंत्रित करणे यामध्ये सप्तचक्रांचा वापर करावा लागतो. तर विद्युत प्राणशक्ती ज्याला आपण दत्तात्रय म्हणतो ते आपल्या सहस्त्रार चक्रामधून प्रवेश करतात आणि आपल्या सुषुम्ना नाडी मार्फत येत आपल्या मूलाधार चक्र म्हणजे दोन पायाच्या मध्ये शिवणीपाशी पेरिनियम पाशी तिथून मूलाधार चक्रातून ती ऊर्जा बाहेर पडते. या उलट वैश्विक प्राणशक्ती म्हणजे अनघा लक्ष्मी ही मूलाधार चक्र दोन पायांच्या मध्ये शिवणीच्या भागापाशी ज्याला पेरिनियम म्हणतो आपण तिथून ती प्रवेश करते. सप्तचक्रांना भेदत ती मग सहस्त्रांमधून बाहेर पडते आणि हे दोघंही ऍट अ टाइम एकत्र जात असतात. आणि हे म्हणजे काय म्हणू आपण एक वेगळीच निसर्गाची वेगळीच किमया आहे. तर हे अशा प्रकारे विद्युत वैश्विक प्राणशक्ती आपण म्हणतो. ही विद्युत प्राणशक्ती जी आहे विद्युत आणि वैश्विक दोन्हीही हे सौम्य रूप धारण करतात. दोघंही एकच सौम्य रूप धारण करतात. त्याला श्वेत प्राणशक्ती म्हणतात. श्वेत प्राणशक्ती मग ही जी श्वेत प्राणशक्ती आहे हिला बऱ्याचदा प्राणशक्तीचे जे उपचारिक पद्धती आहेत म्हणजे प्राणिक हिलिंग रेकी वगैरे त्यामध्ये ह्याचा वापर होतो व हिचा श्वेत प्राणशक्तीचा. बरेच जण परमेश्वरी चैतन्य प्राणशक्तीला पण वापरायला बघतात पण दोन्ही प्राणशक्ती एकत्रित आवाहन नाही करतात बऱ्याच जणांना. ते एक तर वैश्विकला करू शकतात नाही तर विद्युतला करू शकतात. दोन्ही एकत्रित प्राणशक्तीला आवाहन करता येत नाही. तर त्यासाठी विद्या लागतात आणि त्यासाठी गुरुकृपा अभ्यास योग मार्ग हे पण महत्वाचंच आहे. तर विद्युत प्राणशक्ती ही विभक्त होते बेसिकली ब्रह्मा विष्णू महेश. तर हे सौम्य रूप झालं म्हणजे विद्युततेचं. आणि त्या व्यतिरिक्त देखील अजून चतुर्थ तत्व म्हणजे महागणपती हे रूप धारण करतात. म्हणजे हे त्रिदेवांमधनं हे दाखवायला आहे आपल्याला सगळी लीला आहे की शिवपुत्र गणपती. पण हा गणपती शिवपुत्र जरी दाखवला असला तरी जर तुम्ही कधी रांजणगावला गेला असाल दर्शनाला तर रांजणगावला महागणपती आहे. तिथे आजही ती आख्यायिका आणि ती कथा सांगितली जाते की महादेवाने असुराचा ध्वंस करण्यापूर्वी महागणपतीची आराधना केली. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की बाप मुलाच्या का पाया पडला असा काही ना प्रश्न पडतो. तर इथे असं काही नसतं. इथे बाप मुलगा वगैरे असं काही नसतं कारण हे सगळं अमिबासारखं आहे. म्हणजे इथं म्हणजे अमिबा मी एक उदाहरण देतोय. माझं काही चुकलं तर जाणकारांनी मला माफ करावं. पण फक्त मी उदाहरण देतोय की इथे कोण कोणाच्या वर नाही कोण कोणाच्या खाली नाही सगळे पूर्णत्वाला प्राप्त आहेत. म्हणजे अगदीच काही जण मला प्रश्न विचारतात की त्रिदेव एकत्र येतात त्यांना दत्तगुरु म्हणतो. मग दत्तगुरु महादेवापेक्षा किंवा विष्णूपेक्षा जास्त श्रेष्ठ का जास्त शक्तिशाली का तर तसंही नसतं. कारण हे सगळे एक आहेत अद्वैत भाव हाच आदि शंकराचार्यांनी सांगितलं. तर यामध्ये जरी हे एक असले तर मग यामध्ये असं होत नाही की मग विष्णू थोडे कमकुवत झाले. कारण हे पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत. आणि याचा अर्थ पूर्णत्व म्हणजे काय तर पूर्णत्वाला दोन व्याख्या आहेत. एक
म्हणजे त्याला ओम म्हणतात, हम्म. नाहीतर त्याला शून्य म्हणतात. तर अच्छा. शून्यालाच ख्रिश्चियानिटीमध्ये सायफर म्हणतात काही जण. सायफर म्हणजे तिरोधान अवस्था, की जे सगळं संपलं की शेवटी परत तिकडे विलीन होणार आहे. शून्याला खूप महत्व आहे आणि शून्याचं महत्व तर आता दिवसेंदिवस जास्तच वाढत चाललेलं आहे. जसं एका आकड्याच्या आधी शून्य आलं तर ते आकडा कमी होतोय, पण आकड्याच्या पुढे शून्य आला तर अजून त्याचा किंमत वाढत जाते. शून्याला खूप महत्व आहे. तर अशा प्रकारे मी याचं सांगितलं, त्रिदेव, गणपती, कार्तिक स्वामी, अय्यप्पा स्वामी हे विद्युत प्राणशक्तीची रूप आहेत आणि हे पूर्ण स्वरूप आहे, पूर्ण तत्व आहे. हे सगळे, ह्यापैकी कोणी अर्धवट नाही, सगळे पूर्णत्व आहे, सगळे पूर्णत्वाला प्राप्त. यामध्ये कोणीही उच्च नीच नाही. अय्यप्पा स्वामींबद्दल उल्लेख होत नाही, पण मी युजली सांगतो बऱ्याच जणांना. कार्तिक स्वामी माहित आहेत सगळ्यांना. तर अय्यप्पा स्वामी हे हरिहरात्मज अय्यप्पा असं म्हणतात त्यांना. त्याची काही कथा अशी आहे की पार्वतीने विचारलं होतं की तुम्ही काय कोणाचं स्मरण करताय. त्यावेळेला महादेव म्हणाले होते की श्रीहरींनी जे मोहिनी रूप धारण केलं होतं त्याचं मी स्मरण करतोय, ते अतिशय मनमोहक रूप होतं. मग पार्वतीला थोडी ईर्ष्या निर्माण झाली. मग ती म्हणाली की मला पण बघायचं. ते वैकुंठात गेले. मग महादेवाने त्यांची इच्छा प्रकट केली. विष्णू भगवान तयार झाले. मग त्यांनी ते रूप धारण केलं. मग प्रकाश स्तंभ किंवा प्रकाश गोलक आपण म्हणतो असा एक निर्माण झाला आणि त्यामध्ये ते दोघंही आतमध्ये गेले. तिथून बाहेर येताना विष्णू जे मोहिनी रूपात होते, म्हणजे स्त्री रूपात, आणि महादेव रूपात होते. तर त्यांच्या दोघांच्या हातात मग एक बाळ होतं. तर त्याला आपण अय्यप्पा स्वामी म्हणतो.